ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला आता एक नाही तर दोन गोष्टींचे उलगडे होताना दिसणार आहेत. एका पाठोपाठ एक मालिका दोन वळणावरती मात्र आता येऊन ठेपणार आहे. आणि या सगळ्यामध्ये मुळातच आत्तापर्यंत ज्या गोष्टींचा सत्यता उलगडण्याची वेळ आली होती, पण ज्या गोष्टी मात्र आता नागराज आणि यांनी दोघांनी ठरवल्यात त्या गोष्टी तर आता त्यांच्या विरोधातच अशा पद्धतीने उलटणार की त्यानंतर मात्र आता हे दोघ जण तोंडावरती आपटणार. आणि आता इकडे रविराज, प्रतिमा आणि सायली यांना तिघांना सत्य समजल्यावरती मात्र आता घरच्यांच्या समोर ते सत्य आणण्यासाठी तिघांनी मात्र आता खूपच मोठी खेळी खेळलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहूया. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आणि स्वतः रविराज कशा पद्धतीने मात्र आता राकेशची चंबूगबाळ उचलत त्याची जेलमध्ये रवानगी करणार हे सुद्धा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की काय घडणार, कसं घडणार, सविस्तरपणे पाहूया. इकडे आता ज्या वेळेला अस्मिता फोन करून सांगायला लागते सायलीला की आम्ही तुला भेटायला येतोय, पण त्याच वेळेला सायली मात्र विचार करायला की नाही नाही, अस्मिता जर का आता इकडे आली मग मात्र मला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी इथून बाहेर पडता येणार नाहीये. आणि आजच्या आज हा आता कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला या सगळ्यामध्ये आज हे सगळं घडवून आणायलाच पाहिजे असा आता ती विचार करते आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच ती ठरवते आणि त्यानंतर ती अर्जुनला कॉल करते. अर्जुनला कॉल केल्यावरती सायली आता अर्जुनला सांगायला लागते, ती अर्जुनला बोलायला लागते की काहीही करा पण तुम्ही अस्मिता आणि आता इकडे म्हणजे पूर्णाजी यांना इकडे येण्यापासून थांबवा. आणि त्यावरती मात्र आता अर्जुन इकडे सांगायला लागतोय, हो मी प्रयत्न तर करतोय. आता अर्जुन बोलतोय फक्त की मी प्रयत्न करतोय, पण अर्जुन कोणत्याही प्रकारचे प्रयत्न मात्र करताना आपल्याला दिसत नाहीये. कारण अर्जुनच्याच मनामध्ये नाहीये की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता सायलीने मात्र आता हे सगळं करावं किंवा सायलीने या सगळ्यामध्ये हे जे काही इतकी मोठी रिस्क आहे ती रिस्क घ्यावी हे आता त्याच्या डोक्यात असल्या कारणाने तो मात्र मुळातच मात्र आता कुणालाच काही बोलत नाहीये. बरं तोपर्यंत मात्र आता इकडे प्रतिमाला फोन करून पूर्णाही सांगायला लागते, प्रतिमा अगं मी तुम्हाला आज भेटायला येते आहे. तर आता प्रतिमा सांगायला लागते, पूर्णाई तुम्ही आज येताय? खरं तर मी आणि सायली आणि रविराज आम्ही तिघे बाहेर निघालेलो आहोत. आणि यावरती पूर्णाई म्हणते, नाही पण मला काही सायली बोलली नाही. सायली तर मला म्हटली आता की या तुम्ही म्हणून. यावरती मग आता ती म्हणते ठीक आहे, सायलीचं असं प्लॅनिंग होतं, मग जर का सायलीच तुम्हाला या म्हटलेली आहे तर तुम्ही या की कसली वाट पाहताय असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे पूर्णाई यायला निघाले. झालं मग आता सायलीला कल्पना सांगायला लागते, प्रतिमा सांगायला लागते की खरं तर पूर्णाई इकडे यायला निघाल्यात ग. आणि त्या मला म्हटल्या की सायली मला म्हटलेली आहे ये म्हणून मी येते. मी खरं तर त्यांना म्हटलं होतं की आता खरं तर सायली आणि आम्ही बाहेर निघालोय. आता मात्र सायली सांगते हो का. आणि इकडे अर्जुनने काहीच न केल्या कारणाने पूर्ण आणि आता इकडे अस्मिता हे दोघी जणी तिकडे आता आलेले आहेत आणि येऊन आता भरभरून गप्पा मारत आहेत. अस्मिता, कल्पना, पूर्णाई हे सायली सोबत गप्पा मारत आहेत. सायलीचं मात्र आता बोलण्यामध्ये बिलकुल लक्ष नाहीये. सायलीला फक्त आणि फक्त इतकंच वाटतंय की कधी एकदा मी इथून बाहेर पडते किंवा कधी एकदा हे लोक जात आहेत आणि मी आता ताबडतोब निघून जाते. ते म्हणजे स्वतः आता इकडे त्या ॲक्सिडेंटच्या रिक्रिएशनला. आणि त्यावरती पूर्णाई आता सांगायला लागते, काय ग सायली तुझं अजिबातच लक्ष बोलण्यामध्ये नाहीये. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते, ती म्हणजे अस्मिता. कसं असणार पूर्णाई लक्ष, म्हणजे हिचं लक्ष असेल की हिचा नवरा कधी येतोय, हिला इथून कधी बाहेर घेऊन जातोय. तुला आता बोलली होती ना प्रतिमात्या की सायली आता म्हणाली होती बाहेर जायला. यावरती प्रतिमा सांगायला लागते, अगं नाही ग सायली आता आमच्या सोबत बाहेर चालले, ती काही अर्जुन सोबत वगैरे बाहेर चाललेली नाहीये. असं म्हटल्यावरती ती म्हणते, अच्छा अच्छा तुझ्यासोबत बाहेर चालले का. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता पूर्णाई सांगते, ठीक आहे आपण थोडा वेळ गप्पा मारूया. आणि या गप्पा मारत असल्या कारणाने मात्र सायली आणि अर्जुनचं त्या दिवशीचं जाणं मात्र पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे. त्या दोघांचं त्या दिवशीचं जाणं कॅन्सल झाल्यामुळे मात्र आता इकडे जो वाट पाहत बसलेला आहे तो म्हणजे स्वतः आता इकडे राकेश. आणि राकेश वाट पाहतोय आणि राकेश आता विचार करतोय, चला काहीही झालं तरी आता यांना पकडायचं आणि यांचा ॲक्सिडेंट कोणत्याही परिस्थितीमध्ये घडवून आणायचा म्हणजे आणायचाच असा विचार तो आता करत असताना त्याचा डाव मात्र त्याच्यावरतीच उलटलाय. कारण बराच वेळ वाट पाहून सुद्धा आता कोणीही आलेलं नाहीये आणि त्याचमुळे मात्र आता राकेशचा हा प्लॅन फसलाय.
बरं तोपर्यंत इकडे आता अस्मिता घरी आलेली होती. कल्पना तिला सांगायला लागते, अस्मिता अगं तू माझ्यावरती इतकी का गं चिडलेली आहेस? खरंच तुला जॉब मिळू नये किंवा तुझ्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडावं असं मला कधीच वाटत नाहीये. तू उगाचच या सगळ्यामध्ये स्वतःला म्हणजे माझ्यावरती असा ब्लेम करून आता स्वतःला त्रास करून घेते. अस्मिता म्हणते, मम्मा अगं तसं मलाच कळत नाहीये की मी आता कुणावरती रागवले, काय रागवले, का माझ्यासोबत हे सगळं घडतंय. तू मला सुद्धा समजून घे. माझ्या मनाची जी काही अवस्था चालले ना ती अवस्था सुद्धा तुम्ही समजून घ्याल असा आता मी विचार करते. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते तो म्हणजे प्रताप, हो कल्पना तू आता तिच्या मनाचा सुद्धा विचार कर. तिच्या मनाला काय वाटत असेल, तिला या सगळ्यामध्ये काय त्रास होत असेल, हा सुद्धा जर का आता तू विचार केलास ना मग मात्र कदाचित कदाचित तुला समजायला सोपं जाईल. आणि त्यावरती कल्पना म्हणते, तुम्हाला काय वाटतं, मला तिच्या मनाची अवस्था समजत नाहीये का? तिने जॉब करावा असं मला वाटत नाहीये का? पण हा जॉब ती का करण्यासाठी करते? तर आता सचिन तिच्या आयुष्यात नाहीये आणि तिला 4 पैसे कमवायचे आहेत. पण पण 5 वर्षाचा गोलू होईपर्यंत गोलूला हिची गरज नाहीये का? मला आता तू सांग बरं. आणि त्यावरती अस्मिता सांगायला लागते, बरोबर आहे. मला तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आता पटतंय, की आता गोलूला माझी गरज आहे. पण आता मला सुद्धा माझा स्वाभिमान जपण्याची गरज नाहीये का? असं म्हणत मात्र आता अस्मिताने या सगळ्यामध्ये आपल्या स्वाभिमानाची गोष्ट काढल्यावरती मात्र आता इकडे रविराज इकडे आता प्रताप सांगायला लागतोय, ठीक आहे. जे तुझी मर्जी आहे ना ते आता तुझ्यासाठी मी इकडे करायला तयार आहे. जे काही तुझ्या मनामध्ये आहे ना ते आता तू स्पष्टपणे कर. इकडे तोपर्यंत आता प्रतिमा सांगायला लागते, सायली निघायचंय का आपण? म्हणजे बघ पूर्णाई आणि आता अस्मिता गेले आणि अजूनही आपल्याकडे बराच वेळ आहे आणि त्यामुळे आपण निघू शकतो. आणि त्यावरती मात्र आता सायली सांगते, ठीक आहे, मी एक काम करते, मी आता अर्जुन सरांना कॉल करून सांगते. यावरती आता इकडे सांगायला लागते सुमन, अर्जुनला अर्जुनला का तू कॉल करतेस? म्हणजे आता अर्जुन इकडे येऊन काय करणार आहे? आणि त्यावरती आता इकडे सायली सांगू शकत नाहीये की अर्जुन येऊन काय करणार आहे, आमचा काहीतरी प्लॅन आहे. हे आता सायली सांगू शकत नसल्या कारणाने सायली मात्र गप्पच बसलेली आहे. सुमनला मात्र आता या सगळ्या गोष्टी थोड्या विचित्र वाटतायत. आणि त्यानंतर मात्र आता प्रतिमाकडून सगळ्या गोष्टी काढून घेतल्यावरती सायली, रविराज हे सगळे आता सगळेजण निघालेले आहेत. आणि राकेशला माहिती असलेलं टायमिंग वेगळं आहे आणि या लोकांनी घेतलेलं टायमिंग वेगळं आहे. म्हणजे या लोकांना खरं तर उशीर झालाय. पूर्णाई आणि आता अस्मिताच्या कृपेने मात्र आता यांना आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण पुढे पुढे यायला लागलेले आहेत. ज्या वेळेला जो तो आता पुढे येण्याचं काम करत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अपघाताचा सगळा सीन रिक्रिएट झालाय. तिकडून आता अर्जुन सुद्धा आलेला आहे. ज्या वेळेला मात्र आता अर्जुन तिकडून येतो आणि त्याच वेळेला त्या अर्जुन रविराजांना ब्रेक लावण्यासाठी सांगतो. अर्जुन रविराजांना ब्रेक लावायला सांगितल्यावरती रविराज मात्र आता इकडे ब्रेक लावतात आणि सगळेजण खाली उतरलेले आहेत. ज्या वेळेला सगळेजण खाली उतरलेत आणि त्याच वेळेला मात्र आता सगळेजण उतरल्यावरती रविराज म्हणतात, काय झालं? आणि आता तिकडे अर्जुन आलेला आहे. अर्जुन आता सांगायला लागतोय की सायलीने हे सगळं केलेलं आहे. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा सायलीला या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे स्वतः आपण हे असल्याचं जाणवलेलं आहे. म्हणजे आपण इकडे तन्वी आहोत हे तिला जाणवलंय. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे रविराज, काय बोलतोयस तू? मला खरंच काही कळत नाही. आणि त्यावरती सायली आता आपल्या मनात जे काही चाललंय ते सगळं रविराजांना सांगते. इथेच आता खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय. पण त्याच वेळेला सावंत इन्स्पेक्टरनी रविराजांना कॉल केलाय आणि रविराजांना कॉल करून सावंत आता इकडे तुमचा पाठलाग राकेश करत आहे आणि आता तुमचा अपघात करण्याचा प्लॅन केला होता हे पण सांगतोय. आणि त्याच वेळेला सायली म्हणते, काय राकेश? खूपच मोठा धक्का इकडे सायलीला बसलेला आहे. सायलीला कळतच नाहीये की राकेश आपला जीव घ्यायला निघालाय. आणि त्यावरती मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, तन्वी तू खरंच माझी तन्वी आहेस? म्हणजे आता इकडे आधी नागराजने आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत सगळ्यांना वेगळं केलं. पण आज मात्र आपण सगळे एकत्र आलोय ते काही नाहीये. काहीही झालं तरी आता तुम्ही त्या राकेशला चांगलाच धडा शिकवा आणि राकेशला धडा शिकवून आत्ताच्या आत्ता त्याला इकडून म्हणजे पोलिसांच्या हवाली करा. असं म्हटल्यावरती फायनली रविराज, प्रतिमा इकडे आता हे सगळेच जण मात्र आता बाहेर आलेले आहेत. बाहेर आल्यावरती मात्र आता इकडे रविराज घरी येतात. आणि त्यानंतर सायलीला घेऊन आता घरी आलेले आहेत ते म्हणजे स्वतः आता रविराज आणि आता प्रतिमा.
रविराज प्रतिमा तिला घेऊन आल्यावरती मात्र आता लगेचच या सगळ्यामध्ये त्यांनी आता सगळं सत्य तिच्या समोर, तिचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलंय आणि त्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. नक्की काय चाललंय हे कुणाला काहीच कळत नसताना रविराज आणि आता प्रतिमा यांनी गोष्टी कशा घडल्यात, काय घडल्यात हे सगळं सगळं क्लिअर केलंय आणि इथूनच खऱ्या अर्थाने मात्र आता मालिकेची समीकरणं बदलले. त्याच वेळेला रविराजांनी सावंतांच्या मदतीने आता राकेशला सुद्धा अटक केलेलं आहे. सायलीचं सत्य समोर आले तर आता राकेशला या सगळ्यामध्ये मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये अटक करण्यात आली. रविराजांनी आपला डाव पूर्ण केलेला आहे आणि राकेशला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे. सायलीचं सत्य समोर आले तर राकेशचं सुद्धा सत्य समोर आले. आता नागराजच्या जोडीला राकेश सुद्धा जेलची हवा सोडण्यासाठी जाणार आहे. येणाऱ्या भागामध्ये अनेक टर्निंग पॉईंट पाहायला मिळणार आहेत.